नमस्कार सर्वांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर जिल्हा परिषदेची जवळपास 3 वर्ष झालं कुठलीही भरती झालेली नाही आहे. ओके. सो त्या पदभरती संदर्भात किंवा जिल्हा परिषदेअंतर्गत जी काही पदे भरली जातात त्या पदासाठी बरेच विद्यार्थी तयारी वगैरे करत असतात. तर अशा सर्व विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की या पदभरतीसाठी काहीतरी अपडेट द्या, याच्यामध्ये असलेले रिक्त पदे म्हणा किंवा त्यांच्या जाहिराती संदर्भात काही अपडेट वगैरे प्रोव्हाइड करा म्हणून. असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. सो त्यांनाच अनुसरून आजचा हा व्हिडिओ जिल्हा परिषदेच्या जाहिराती संदर्भात एक अपडेटेड व्हिडिओ असणार आहे. सो सर्वांनी काळजीपूर्वक पाहून घ्या. आणि या जिल्हा परिषदेअंतर्गत जी काही पदे या ठिकाणी भरली जातात त्या सर्व पदांची पात्रता, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, त्यासाठी असलेली वेतन श्रेणी आणि त्यासाठी असलेला जो काही अभ्यासक्रम, हे सर्व मी ॲपमध्ये वगैरे PDF फॉर्मॅटमध्ये बनवून दिलेलं आहे. जमलं तर PYQ पेपरसुद्धा त्या ठिकाणी अपलोड करून देईन. सहसा तरी आता जुनेच पाहावे लागतील. ओके. सो त्या ठिकाणी अपलोड करून दिलेत, डाउनलोड करून घ्या, खाली लिंक वगैरे आहे. तर व्हिडिओ आपण सरळ सुरू करूयात. तर व्हिडिओमध्ये सुरू करण्या अगोदर सर्वात पहिलं पाहू शकता, ही जी काही पदे तुम्हाला दिसत असतील ही सर्व पदे या जिल्हा परिषदेअंतर्गत या ठिकाणी भरण्यात येतात. तर याच्या अंतर्गत जी काही रिक्त पदे आहेत याच्या बाबतीत थोडंसं पाहूयात. आता बघायला गेलं तर सहसा सध्याला एक 16,000च्या जवळपास ही रिक्त पदे आहेत. आता या 16,000पैकी या कोकण विभागामध्ये जे काही रायगड जिल्हा आहे तर याच्या अंतर्गत बघायला गेलं ना तर जवळपास 2,587 एवढी रिक्त पदे सद्यस्थितीमध्ये वगैरे आहेत. ओके. आता याच्या संदर्भात अजून एक अपडेट आपल्याला मिळाली की एका उपस्थित जिल्हा परिषदेअंतर्गत एका ठिकाणी जवळपास 3,772 मंजूर पदे आहेत. ओके. त्या पदापैकी रिक्त पदे हे 1,700 वगैरे आहेत असं त्यांनी सांगितलं. तर हे सुद्धा एका जिल्हा परिषदेअंतर्गत सुचवलेला आकडा वगैरे आहे. आणि याच्यामध्ये जे विद्यार्थी वगैरे तयारी करत असतील पशुधन पर्यवेक्षक संवर्गासाठी, तर त्यांच्यासाठी जवळपास 374 या विशिष्ट जिल्ह्यामध्ये वगैरे आहेत. ओके. सो हे रिक्त पदे आहेत, खूप सारी रिक्त पदे आहेत. बाकी अजून जसे जसे अपडेट मिळत जाईल तसे तसे मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन. आता वळूयात आपण जाहिरातीकडे. नेमकं जाहिरातीबद्दल काय अपडेट आहे तर लक्षात ठेवा, सद्यस्थितीमध्ये कुठलीही जाहिरात याच्या अंतर्गत किंवा या जाहिरातीवर कुठलीही चर्चा वगैरे नाही आहे. ओके. सरळ सरळ त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषदेची जी काही 2026ची पदभरती आहे त्याची सद्यस्थिती कुठलीही प्रस्तावित वगैरे नाही, म्हणजे त्याच्या अंतर्गत कुठलीही तयारी वगैरे चालू नाही आहे, पण रिक्त पदे आहेत. आता सहसा तरी हा अर्ज वगैरे केलेला होता. ओके. सो त्याला अनुसरून हा 1 फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये रिप्लाय वगैरे मिळालेला आहे. तर आता ज्या काही वेगवेगळ्या जिल्हा परिषदा आहेत त्या सर्व जिल्हा परिषदेचे जसे जशी माहिती आपणास मिळत जाईल तसं तसं मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन. पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जागा खूप मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत आणि त्याच्यासाठी कधी ना कधी ही पदभरती 100% होईल. त्यामुळं तुमची जी काही तयारी आहे ती चालू ठेवा, हरकत नाही. कारण का जशी तुमची पदभरती निघेल जवळपास तुम्हाला किती एक 1 ते 2 महिन्याचा चान्स मिळेल आणि 1 ते 2 महिन्यामध्ये एकच विषय क्लिअर होणार नाही. आणि चॅनलला जेवढं होईल तेवढं सबस्क्राईब वगैरे करून घ्या आणि काही डाऊट असतील अवश्य मला कळवा. आणि या पदांची जी काही पात्रता, त्यासोबत जे काही अभ्यासक्रम, त्यानंतर त्याच्यासोबत असलेलं जे काही आवश्यक असलेलं स्टडी मटेरियल ते सर्व त्याच्यामध्ये ॲपमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. सो डाउनलोड करून पाहून घ्या. बाकी तुम्हाला भेटेन नवनवीन अपडेटसोबत. धन्यवाद.